आपल्याला पोट आणि वजन कमी करायचं असेल तर फक्त पोटाचा व्यायाम किंवा क्रंचेस किंवा नुसतं स्टमकचंच सगळं करून पोट कधीही कमी होणार नाही. त्यासाठी थोडंसं वेट ट्रेनिंग आलंच पाहिजे. नॉर्मली आता आपण काय करतो बघा, स्क्वॉट ज्याला आपण बैठका सुद्धा म्हणू शकतो, म्हणजे पहिलं मारतो नाही, स्क्वॉट आपण असं मारायचे आहेत. तर सुरुवात आपल्याला काय करायची आहे बघा, हे अशा पद्धतीने मारायचं आहे. तर तुमचं वय बघा, वयानुसार का हे करा. सवय नसेल तर कसं करायचं बघा, खुर्चीवरती किंवा बेडवरती बसायचं, स्ट्रेट व्हायचं, तर स्लो उठायचं. उठताना ह्याच्यावरती ताण द्यायचा आहे. निवांत बसा, परत उठा. असं 7 ते 10 करायचं आहे एका वेळेला. 7 ते 10 बसताना शिस्तीत बसायचं एकदम. म्हणजे बॉडी पूर्ण लगेच खाली सोडायची नाही. शिस्तीत उठा, शिस्तीत बसा. ज्यावेळेस तुम्ही शिस्तीत बसताय त्यावेळेस ह्या मांडीच्या मसलमध्ये ताण ठेवायचा. त्या ताण ठेवत ठेवत खाली बसायचं आहे. आणि बॉडीवर उचलताना आपण ह्या मसलमधनं हे करायचं आहे, बॉडी उचलायची आहे. हे असं बसलं ना, असं उठायचं नाही. शिस्तीत एकदम, शिस्तीत एकदम. 7 ते 10 जास्त करायचं नाही. उद्याच्याला बसायला येत नाही, उद्याच्याला चालता येत नाही, त्यामुळे थोडी थोडी सवय लावा. ही खूप गरजेची सवय आहे. हे पाहिजे म्हणजे पाहिजे. आपल्याला पोट आणि वजन कमी करायचं तर आहेच, आणि त्याच्याबरोबर पायाचे स्नायू खूप महत्त्वाचे आहेत. आणि हे मोठे मसल्स आहेत. पायाच्या स्नायू म्हणजे मोठे मसल आहेत, त्यामुळे तिथं तुमच्या कॅलरीज चांगल्या बर्न होतात. त्या कॅलरीजकडे न जाता ते मसल कसे स्ट्रॉंग होतील हे बघूया. पोट आणि वजन कमी करण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि असेच अजून हळूहळू थोडे थोडे, की आपल्याला भीती वाटणार नाही त्या व्यायामाची, असे आपण व्यायाम शिकायचे आहेत. फक्त तुम्ही कारणं सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. मी म्हटलं का बिन ह्याचं असं हे प्रॉपर स्क्वॉट मारा, गुडघा असा आला पाहिजे, तसा आला पाहिजे, काही नाही. काय सांगितलं, खुर्चीत बसा किंवा बेडवरती बसा, जी काय बसायची जागा असेल अशा पद्धतीने उठा. आणि अशा माहितीसाठी फॉलो करा.